छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या चकव्याला शिवसेनेचा काटश आहे। महायुती असताना कन्नड तालुक्यात भाजपकडून स्वतंत्र उमेदवार जाहीर आहेत। शिवसेनेकडूनही स्वतंत्र उमेदवार जाहीर करत काटशहाचं राजकारण खेळलं जात आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये काटशहाचं राजकारण भाजप आणि शिवसेनेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी बैठका झाल्या। मग या ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांनी युतीमध्ये जागा वाटप केल्या। मात्र ऐन वेळेला आता एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे युती जरी झाली असली, जागा जरी ठरवून दिलेल्या असल्या तरी काही पक्ष जे आहेत ते आपले उमेदवार जे आहेत ते स्वतंत्र उभं करतायत आणि याच ठिकाणी भाजपनं स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या ठिकाणी शिवसेनेनं काटशहा दिलेला आहे, म्हणजेच त्या ठिकाणी दुसरी खेळी खेळलेली आहे। त्यामुळे त्यांनी देखील त्यांचे उमेदवार उभा केले। त्यामुळे युतीची घोषणा झाल्याच्या नंतर देखील कुठेतरी आम्हीच अग्रेसर आहोत किंवा आम्ही तुमचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडतोय, हा प्रयत्न जो होता तो इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील केला। तर या ठिकाणी शिवसेनेच्या आमदार संजयनाथ जाधव यांनी हा प्रकार जो आहे तो हाणून पाडलेला आहे। त्यामुळे भाजपचं जे त्यांनी आखलेलं गणित होतं ते यशस्वी झालेलं नाहीये। त्यामुळे शिवसेनेनं या ठिकाणी काटशहा जो आहे तो भाजपला दिलेला आहे। लागवीची अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।